पेट्रोल पंप वाला बोलला की टायर पंक्चर आहे. मग यो बोलला की आम्ही पंक्चर बनवू कधी नाही. शुभ प्रभात दादा. आज तुमचा भाऊ उठलाय 6:45 ला आणि मला आज कामाला जायचंय. आज माझ्या बाजूवाले चिकनचे काका आहेत ना, त्यांच्या शॉपवर जायचंय. तो गाइस अभी मैं आया हूँ यहाँ पे काम पे. हमारे बाजू वाले जो अंकल थे उन्हें बोला कि भाई आजा, संडे का दिन है तो फिर आजा, बस 12-1 बजे तक काम कर ले. मैं बोला ठीक है अंकल, आता हूँ. बस काउंटर पे खड़े रहना और पैसे लेना. बघा दादा, हे माझं घर आहे आणि त्यांच्या जस्ट बाजूला आपली चिकन शॉप आहे काकाची. मग आज इथे काम करायचंय. आज काहीतरी नवीन करायचंय. रोज रोज स्वतःसाठी नाश्ता घ्यायचा. आज काकाने सांगितलंय ते नाश्ता घ्यायला चाललोय. आणि माझी आई ना हाक मारते आणि बोलवते घरी, चल नाश्ता करायला, चल तू मेंदुडा आणले, पहिला तू नाश्ता कर. मग दादांनो काम जाम केला. तिथेच काही रेकॉर्ड नाही करत, टाइमच नाही. जाम गर्दी होती, जाम पब्लिक होती. मग 2:15 झाले, आलो की घरी. उडगा बुरा मान गया. जाम जोराने पाऊस पडायला लागला, जाम वेगाने. बाहेर आलतो एक राऊंड मारायला जेवून. मग काय पाऊस पडत होता. मग एक स्नॅप स्टोरी काढली, इंस्टावर स्टोरी ठेवायची, अरिजित सिंगचे गाणे लावायचे. मग काय तिथे विषय काय बरोबर होत नव्हता दादा. मग डायरेक्ट निघालो घरी. तिथे पाऊस पडत होता, आम्ही भिजतच होते म्हणून निघालो. तो गाइस हम लोग भीग के जा रहे हैं अभी अपने भाई को लेने का है पेप्सी 20 वाला. तो गाइस अभी हम लोग जा रहे हैं, कुछ दिख नहीं रहा, रुको कैमरा पूछता हूँ. हाँ तो हम लोग जा रहे हैं अभी भीग भीग के घर पे, क्योंकि बारिश बहुत जोर से हो रही है. हाँ तो फिर क्या है ना कि हम लोग जा रहे हैं अभी तालाब में. रुको बाद में करता हूँ. जेव्हा जेव्हा मी नोटीस केलंय, जेव्हा जेव्हा मी बाहेर निघालो तेव्हा पाऊस जोराने येतोय, जाम जोराने येतोय पाऊस. दादा तिथे बघा ढग किती आलेत. आई जीवदानीचं मंदिर काय जिथून दिसत नाही. केवढं चांगलं असेल तिथे आता. क्लाउड क्लाउड क्लाउड, एक नंबर विषय. नंतर आलो गाईज आम्ही इथे प्रथमेश दादाच्या घरी. इथे आणून बसलोय. आता मॅगी बनवतोय. मॅगी घेतली आहे आणि अजून काय थम्सअप घेतला आहे. बघू आता काय होते, कसं बनवतो तो. पहिल्यांदा आलो घरी त्यांचा. चांगलं घर आहे, एक नंबर घर आहे. बघू कसं बनवतो प्रथमेश दादा. तुम्ही पण बघा, मी पण बघतो. खूपच छान भाई, खूपच छान मॅगी बनवली. माझी आई पण कधी कधी अशी मॅगी बनवते. जाम म्हणजे एक नंबर. याचं सूप मला जाम आवडतं प्यायला. मग निघालो बाहेर. आम्ही आलोय फिरायला. मी प्रथमेश, अनुज दादा आहे. आम्ही चाललोय फिरायला. पहिला पेट्रोल भरू, मग फिरू, पुढे जाऊ. बघा गाडी चालवतोय. चला बघू काय होते. खूप पाऊस पडत होता. एवढी लाईन पेट्रोल पंपावर. जाम लाईन, जाम किटकिट एवढी लाईन होती ना. गाडीचा टायर पंक्चर झालाय म्हणून आम्ही आता चाललोय घरी. वेस्टला होतो, विरार वेस्टला. आता चाललोय विरार ईस्टला. आम्ही तिघे. आता मी चालत चाललोय वरती. उधर पांडू खडा था इसलिए. दादा हे ब्रिज आहे ईस्ट आणि वेस्ट विरारचा आमच्या इथेच. मग तिथे काय सगळे हवालदार उभे होते म्हणून मी उतरलो. मित्र तिथे पुढे उभे आहेत. बघा बघा गाईज, तिथे पुढे उभे आहेत मित्र. चला मित्रांनो, हवालदार होता म्हणून मी उतरलो होतो. आता आम्ही तिघे परत बसलो गाडीमध्ये. आता चाललो आहे. परत उतरला गाईज मला त्या लोकांनी. काय सांगू, परत परत मला उतर. आणि बघा इथे केवढा सारा जमा झालाय. दादा आम्ही आलो ईस्टला. आता मस्त एक राऊंड मारू. आता ईस्टला एक राऊंड मारू, मग घरी जाऊ. ईस्टला पण पाऊस थांबलाय, बारिश थांबलाय. आता एक राऊंड मारू. गाडीमध्ये पंक्चर झालाय गाडी, म्हणून आम्ही राजोडी गेलो नाही, बीचला गेलो नाही. सॉरी दादा, आम्ही राजोडीचा प्लॅन कधीपासून करत आहे. सॉरी गाइस, नेक्स्ट इयर लिटरली. तो पेट्रोल पंप वाला बोलला की टायर पंक्चर आहे. मग यो बोलला की आम्ही पंक्चर बनवू कधी नेक्स्ट राईट मार आता नेक्स्ट इयरला. मग बघू आता काय होते. आमचा डिमांड 3 इडियट का सीन चालू है. हेडलाइट मार ना.
सगळ्या स्वप्नावर पाणी फिरवला, कारण आम्हाला फिरायचं होतं पण ह्याच्या गाडीचा टायर पंक्चर आहे, गाडी कंडिशनला नाही, हेडलाईट नाही, साईडचे लाईट नाही, हॉर्न नाही. मग एक राऊंड मारतोय मोठाचा. बघा इथे समोर विवांत हॉटेल दिसतोय तुम्हाला, जाम चांगला हॉटेल आहे असं सगळं मला सांगतात आहे, पण मी कधी गेलोच नाही तिथे. जाऊया कधीतरी आयुष्यात एकदा तरी जाऊया तिथे, बघूया कसं आहे ते. एवढं महाग हॉटेल आहे, किती महाग आहे सगळं बघूया. आता पाऊस आला लागलाय, जोराने पाऊस पडतोय आणि आपला अजून दादा गाडी चालवतोय व्यवस्थित. याचा लायसन एक्सेप्ट करावे आम्हाला कृपया करून. दादा आरामात चालव, पाऊस आलाय विरार. आता आम्ही चाललोय. दादा ये वाला रोड आहे ना मला जाम आवडतो, खरंच आवडतो जाम. जेव्हा नवीन नवीन बनला होता ना मला इथे गाडी चालवायची होती. आता सध्या तरी गाडी आहे ना आपल्याकडे, बघू इन फ्युचर कधीतरी येणार तेव्हा पळू गाडी. हे प्रथमेश दादाचा एरिया आहे. इथे तुम्ही प्रथमेश दादाचं नाव घेतलं ना तुम्हाला पकडून घरीच तोडणार. घरी आलो मग डायरेक्ट प्रथमेश दादाच्या घरी आलो. आता बघू काय आपला प्रथमेश दादा आता काय खिलवणार, दादा काय आणलंय. दादा आता मी इथे बसलोय आणि इथे करणार व्हॉइस ओव्हर आणि सगळं आपलं जेवढं पण काम एडिटिंगचं असेल इथे करणार, मग जाईल आपल्या घरी. दादा व्हॉइस ओव्हर तर करून टाकलंय सगळं, म्हणजे 90% काम केलंय, बाकी आहे. आणि आपला दादा काय पबजी खेळतो, अरे एक नंबर खेळतो. सॉरी डायनमो दादा. मग आलो पाणी भरायला, मी माझे अप्पा आणि प्रथमेश दादा आम्ही तिघे आलतो पाणी भरायला आपली 3 बिस्लरी बॉटल घेऊन. सो दादा आता मी जेवलो, मच्छी खाली आज आणि मस्त राऊंड मारतोय आणि एडिटिंग करायची बाकी आहे आता सध्या तरी. मग बघू काय होते. आता पप्पाची गाडी पण ढकायची आहे, मर्सिडीज. आपल्या पप्पाची मर्सिडीज आहे दादा, काही विषय नाही, विषय जाम खोला आहे. सध्या आता तरी आजचा काय दिवस एवढा काय चांगला गेला नाही, पण आमचे प्लॅन कॅन्सल. प्रयत्न चालू आहेत आमचे. व्हिडिओ रोज येतात आहे दादा. आता चाललोय आईस्क्रीम घ्यायला. प्रश्न काय हाय नाही, आपण रोज व्हिडिओ बनवू आणि बघू काहीतरी बघू. मग काय जेवलो की आपला प्रथमेश दादा आलता. मग बोललो की चल दादा सोबत जाऊ आणि एक आईस्क्रीम खाऊ 20-20 वाली, आणि पार्सल पण घेतला घरच्यांसाठी. मग खाऊ सगळे सोबत मिळून. काय बोलतात दादा, आजचा काय विषय आहे ना जास्ती. आजचा दिवस चांगला गेलाय, काय फार वाईट नाही गेलाय, चांगला गेलाय, एक नंबर दिवस गेलाय. थँक्यू व्हिडिओ बघायला, थँक्यू सो मच दादांनो, मित्रांनो, भावांनो, मैत्रिणींनो आणि बहिणींनो, थँक्यू सो मच. म्हणजे उद्या चला की बाय, टेक केअर, लव यू, टाटा.